नवरा नवरीच्या शेला शालूची गाठ बांधण्यासाठी या. हो आले. तुला माहिती आहे ना काय करायचंय? हो आलंच. अर्पिता ताई, असं नाही, आधी नाव घ्या. हातावर मेहंदी, हळकुंडा आणि चुडा, गाठ बांधते प्रेमाची. समरदादा, स्वानंदी, जोडी जमलीये बरं का कायमची. आता यांची गाठ बांधायला कोणीतरी या. अगं बाई, गाठ सुटली. अगं मी किती करकसून गाठ बांधली होती, पण कशी काय सुटली? ते गाठ सुटल्याचं मी कधी पाहिलंच नाही. हे लग्न ठरल्यापासून ना काही ना काहीतरी घडतच. इतके अपशकून झाले आहेत ना. अपशकून वगैरे काही नसतं, काहीतरी गडबड झाली असेल. होतं असं कधी कधी. अर्पिता, उगाच काय मनाला येईल ते बोलत जाऊ नकोस. शांत राहा जरा. आता मागचं उगाळण्यात काही अर्थ नाही अर्पिता. हा काय सूर लावलास तू अर्पिता? हा, आधीच या लग्नात एवढे अडथळे आहेत, ते कमी आहेत का? ठीक आहे, तुम्ही मलाच बोला, बांधते मी परत गाठ. बांधते जा. आदिरा, झालं ना आता मनासारखं? बघ, रोहन तुझा अगदी जन्मभरासाठीचा जोडीदार बनला. आणि याच नाही हा, पुढच्या 7 जन्मांसाठी. आता दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करा आणि आनंदाने संसार करा. माझे आशीर्वाद आहेत तुमच्या दोघांबरोबर. बहिणीच्या लग्नाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि या निर्णयामुळे माझ्या सहनशीलतेचा अंत झाला. भावाच्या लग्नासाठी मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्या माणसाशी 1 सेकंदही पटत नाही, त्याचा जोडीदार म्हणून स्वीकार केला. पण माझ्यामुळे
आणि माझ्या कुटुंबामुळे समर राजवाड्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला खूप सहन करावं लागलं. त्यांच्या कुटुंबाला आनंद देण्याचं व्रत मी आज स्वीकारते. हा संसार नाहीच, ही तडजोड आहे, व्यवहार आहे. तडजोड असली तरी माझ्या परीने मी संसारासाठी जे काही करता येईल ते सगळं करेन. हे तिसरं पाऊल आहे. संसारात धनधान्य आणि समृद्धी मिळण्यासाठी हे पाऊल टाकलं आणि प्रदक्षिणा घातली जाते. तडजोडीच्या नात्यात कशी आणणार समृद्धी? अशक्य आहे. अशक्य गोष्टी शक्य करून मी माझं कर्तव्य पूर्ण करीन. यांच्याशी काय सुख-दुःख वाटून घेणार मी? यांनी इतकं दुःख, इतका त्रास दिलाय की तो आयुष्यभर विसरू शकत नाही. तुमच्याकडून जो काही त्रास झाला त्याला माफी नाही, पण इथून पुढे कुठलाही त्रास होणार नाही याची नक्की काळजी घेईन मी. हे पाचवं पाऊल आहे. एकमेकाचा आणि कुटुंबाचा सांभाळ करण्याचं वचन आहे. माझ्यासाठी माझी फॅमिली माझी पहिली प्रायोरिटी आहे आणि मी माझ्या फॅमिलीचा चांगला सांभाळ करू शकतो त्यासाठी मला कोणाचीही गरज नाही. सून म्हणून मी या कुटुंबाचा चांगला सांभाळ करेन. यांच्याकडनं सहकार्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे, कारण यांना सहकार्य करताच येत नाही, फक्त भांडता येतं. मला भांडायचं कधीच नसतं, पण हे समर राजवाडे बोलतातच असं की आमच्यात फक्त वादच होतात. पण मी सहकार्य करण्याचा नक्की प्रयत्न करेन. हे सातवं पाऊल आहे. एकमेकांविषयी मैत्री आणि विश्वासाचं वचन. विश्वास ठेवला म्हणून लग्नाला तयार झालो, पण आज फक्त स्वानंदीच नाही तर त्यांची फॅमिली सुद्धा माझ्या मनातून पूर्णपणे उतरली आहे. हे कसलं 7 जन्माचं नातं? हे तर 7 मिनिटात संपायला पाहिजे. हे काय करून बसलोय मी? आपल्यामध्ये काहीही होऊ शकत नाही. मैत्री सोडा, मी तुमचा माणूस म्हणूनही रिस्पेक्ट करू शकत नाही. माझ्या कुटुंबाकडून झालेल्या चुका मी सुधारेन आणि सगळ्यांची मनं जिंकेन. मला असा विश्वास वाटतो. दोन हृदयातून वाहे एक खळखळती नदी. शांत पाण्यावरी तरंगा सारखी कविता कधी. अर्थ लागे ना हवासा खूण पटता पटेना, पण नदीला सांज वेळी हा किनारा सोडवेना. कोण जाणे असा का हात सुटता सुटेना, वीण दोघातली तुटेना.